MH15 AP1309 वाहनातून अवैध देशी दारूसह 5,24,000चा मुद्देमाल जप्त। अवैध धंदे करणाऱ्यांना नांदगाव पोलिसांचा कडक इशारा, कारवाईची मोहीम अधिक तीव्र। नमस्कार, तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात अवैध व्यवसायांविरोधात नांदगाव पोलिसांनी पुन्हा एकदा धडकेबाज कारवाई करत अवैध दारू वाहतूक करणाऱ्या संशयिताच्या मुसक्या आवळल्या आहेत। पोलीस शिपाई राहुल साळवे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक यशवंत सोळसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मुदस्सर शेख आणि पोलीस शिपाई राहुल साळवे यांनी रेल्वे बोगद्यानजीक गंगाधरी अंडरपास परिसरात सापळा रचला। यावेळी MH15 AP1309 क्रमांकाच्या वाहनाची तपासणी केली असता संशयित आरोपी रवींद्र उर्फ काळू दिनकर उगले याच्या ताब्यातून 24,000 रुपये किमतीची देशी दारू टँगो भिंगरी संत्रा अवैधरित्या वाहतूक करताना आढळून आली। तसेच या कारवाईत वाहनासह एकूण 5,24,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 324/2026 दाखल करण्यात आला असून महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65E व 83 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार मुदस्सर शेख करीत आहेत। नांदगाव तालुक्यात अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या या सातत्यपूर्ण कारवाईमुळे बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून कायदा मोडणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा स्पष्ट इशारा नांदगाव पोलिसांनी दिला आहे। गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल, नांदगाव, नाशिक। संपादक विजय धामणे, नांदगाव, नाशिक।